नमस्कार सर्वांना. आज विजयादशमीच्या शुभेच्छा. तर सकाळचं विजयादशमी म्हटल्यावर आता इथं आमचं गॅसजवळ थोडं सारवायचं आहे. तर गॅसजवळ मस्त गाईच्या शेणानं सारवून घेतलं आणि सर्व म्हणजे मागं गोप असल्यामुळं नुसतं इथं सारवावं लागतं. पण हे सारवेल घरातमध्ये वेगळीच ऊर्जा मिळते. तर मी मस्तपैकी सकाळी सकाळी सारून वगैरे घेतलं आणि जे रात्री भांडे घासायचे बाकी म्हणजे घासून भांडी ठेवलेली. तर नवरात्रीचे उपवास सोडले तर पुरणाचा स्वयंपाक बनवला होता, कारण ते मुलीला जेवणासाठी तर भरपूर असे भांड्यांचा राडा पडलेला होता. तर मग मी पूर्ण हे सारून वगैरे घेतलं आणि नंतर भांडे पण लावून घेतले आणि सारून घेतले की तुम्ही म्हणसान की सारवायचं तर खेड्यात असं आहे आणि कोणाकोणाला आवडतं आहे सारवायसाठी ते पण नक्की कळवा. माझ्या भक्तीला तर ते सारवायचं म्हटलं तर खूप हे वाटतं तिला. ती म्हणते वास येतो, असं होतं तसं होतं. पण सारवेल घरात वेगळीच ऊर्जा मिळते एक. आणि मग मी नंतर भांडे वगैरे लावून घेतले, कारण भांड्याचा भरपूर राडा पडलेला होता. तर 2-3 टोपले असे भांडे पडले होते. तर भांडे वगैरे लावून घेतले आणि नंतर नवरात्रीचे 9 दिवस हे देव इतके म्हणजे पूर्ण असा खकाना झाला होता देवाऱ्यावरती. तर मग पूर्ण देवारा काढून घेतला. देवारा वगैरे पूर्ण काढून घेतला. म्हणजे 9 दिवस आमच्याकडं अशी नवरात्राला देवी बसली म्हटल्यावर देव वगैरे नाहत नाही. म्हणजे त्यांना अंघोळच घालत नाही. फक्त दिवा वगैरे लावायचा, हळद कुंकू वाहायचं आणि तुळशीला पाणी टाकायचं असं असतं. तुमच्याकडं कसं असतं ते पण सांगा. तर नंतर मी पूर्ण हे केलं, अंघोळ वगैरे केली. नंतर मग देवाऱ्याची पूर्ण पसारा खाली घेतला आणि म्हटलं चला आपण एकदा देवारा साफ करून घेऊ. पूर्ण कपडे वगैरे बदलले देवाऱ्यामधले पण आणि भैया पावडरनं मस्तपैकी असं देव धुवून घेतले. तर मस्त क्लीन केले देव, कारण ते एकदम असा खकाना झाला होता. तर मस्तपैकी बघा तुम्ही की एकदम नुसतं असं बोट जरी फिरवलं तर एकदम मूर्त अशी चकाचक होत होती. तर मस्त देव वगैरे न्हाणून घेतले आणि पद्धतशीर ते लावून दिलं आणि जे आपलं घट न्यायचा असतो नदीमध्ये तर ते पण काढून ठेवलं. ते धन वगैरे आपल्याला घरच्यासाठी काढून ठेवलं. म्हटलं भक्तीने जर नदीवर नेलं तर ही पूर्णच फेकून देईल. तर नंतर मग देव वगैरे न्हाण्याच्यानंतर ते तिला काढून दिलं आणि त्याच्यानंतर मग मी पूर्ण साफसफाई झाल्याच्यानंतर मस्त देवपूजा वगैरे करून घेतली. स्वामींचा स्तवन आणि जप पण करून घेतला आणि माझं डेली रुटीन असतं महादेवाला जाणं. तर मग पूर्ण काम आवरल्याच्यानंतर महादेवाचं पण ताट काढून घेतलं, कारण आपला दिवसच असा निघतो की महादेवाच्या मंदिरात गेल्याशिवाय आपला दिवस निघत नाही. त्याच्यामुळं ते मंदिरात जाण्यासाठी मग मी ताट वगैरे काढलं. तर हे बघा देवाऱ्यात किती छान प्रकारे मस्त अशी वेगळीच ऊर्जा निर्माण झाली आणि इथं महादेवाला जायचं ताट काढलं. तर बघा